मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये 3 दिवस झालं आंदोलनाला बसलेत। आज तिसरा दिवस आहे आणि मुंबईत आंदोलन केल्यानंतर हेच आंदोलक हे नवी मुंबईमध्ये राहायला येतात। मी सध्या वाशी या ठिकाणी आणि याच लोकांना सुविधा म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्णपणे मूलभूत गरजा आहेत ते द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुम्ही समोर पाहता की हा पाण्याचा टँकर आहे। असे 20 टँकर महानगरपालिकेने लावलेले आहेत। त्याचबरोबर पोर्टेबल शौचालय आहेत ते सुद्धा आता सिडको एक्झिबिशन सेंटरच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत। सकाळी उठल्यानंतर त्यांना आंघोळ करता यावी यासाठी या परिसरामध्ये जवळपास 150 आहेत ते नळाचे कनेक्शन हे लावण्यात आलेले आहेत। तुम्ही पाहताय की समोर हे नळ लावण्यात आले आहेत, ज्या नळाखाली सकाळी आंदोलकांना बसून या ठिकाणी आंघोळसुद्धा करता येणार आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सगळ्या गरजा आता मूलभूत गरजा द्यायला आपण सुरुवात केली आहे? नवी मुंबई महानगरपालिकेने माननीय आयुक्त श्री कैलास शिंदेसाहेब यांच्या निर्देशानुसार 27 तारखेपासून ह्या सिडको एक्झिबिशन, APMC मार्केट आणि हा सिडको स्टेशन परिसरामध्ये जे मराठी बांधव थांबलेले आहेत त्यांच्यासाठी 250 मोबाईल टॉयलेट त्याची सुविधा दिलेल्या आहेत। तसेच ते साफ करण्यासाठी सक्शन युनिट, जेटिंग मशीनही दिलेल्या आहेत। त्याचबरोबर पाणी पिण्याच्या पाण्यासाठी 20 टँकर दिलेले आहे। 20 टँकर आपण इथं केलेले आहेत नियुक्त आणि ते दिवस रात्र त्याच्या लागेल तसं तेवढ्या फेऱ्या करतात। पाण्याची व्यवस्था या प्रकारे, तसेच आपण 150 शॉवर आंघोळीसाठी इथं ची सुविधा आपण करून दिलेली आहेत। म्हणजे हे सर्व इथं जे सिडको एक्झिबिशनमध्ये जे टॉयलेट वगैरे आहे त्या व्यतिरिक्त ह्या सुविधा आपण महानगरपालिकेने केलेल्या आहेत। त्याचबरोबर 101 आपले साफसफाई कर्मचारी इथला जो साफसफाई दिवसरात्र करतात। ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्थाही महानगरपालिकेने पुरवण्यात आलेले आहेत। नक्कीच आपण पाहतो की हे आंदोलन अजूनही काही दिवस होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आता महानगरपालिकेने सुद्धा या ठिकाणी सर्व सुविधा देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।